या पोळी करा दान या उपक्रमामध्ये आपण कुंडेवल गावातले सर्व महिला ग्रामस्थ यांचा आपण सुरुवातीला धन्यवाद म्हणूया। आणि पहिली होलीची अशी पद्धत होती का आम्ही 4 वाजता जाऊन लोकांची पहिली घराकाची याची मातीची चारवली याची मातीची ध्यानाची तिथं जाऊन खोल खोपटी असा बोलायचा। जर उठलाच नाही कोण घराची उठ लवकर तर मग तो जागा पूर्ण उठला होता। हल्ली काही गंधच नाही हल्ली काही सगळे काही लादे आले ते लादीव काही उपटीच घालता येणे। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आहे होली। सर्वांना होलीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही आता ज्या होलीजवळ चामट्या पापड्या पोळ्या ज्या ठेवल्या जातात त्या एका साईडला बॉक्समध्ये ठेवून आम्ही गोरगरिबांना ज्या लोकांना गरजू असतं त्या लोकांना आम्ही घेऊन जातो। तर यावर्षी पण आम्ही जाणार आहोत घेऊन। तर चला आता तिकडे गेल्यावर तयारी झाली का बघूया। आणि आता तिकडे माझे मित्र पण असतील, तर चला आता तिकडे गेल्यावर दाखवतो तुम्हाला मी। हे मित्रांनो, आमचा बडेबाईचा मुलगा त्या होलीसाठी पाट्या घेऊन आलेला आहे। आणि मित्रांनो, आता इकडे तयारी झाली आहे। माझे मित्र ही तयारी केलेली आहे। तर मित्रांनो, असे बॉक्स ठेवले जातात आणि प्रत्येक बॉक्समध्ये वेगवेगळा पदार्थ ठेवला जातो। हाच पदार्थ घेऊन रात्री आम्ही जाणार। आणि ते माझे मित्र भानुदास वास्कर आणि माझा भाऊ ज्ञानेश्वर भोई थोडा फोनमध्ये बिझी आहे। आणि इकडे मित्रांनो हरिपाठ चालू आहे। तर मित्रांनो, माझे मित्र बघा खूप मेहनत घेतात। काय बोलणं सोपं असतं, करणं कठीण असतं। पुरणपोळी आणलीस का नाही? हा, काय ठेवलीस तिथं? कोण ठेवील? हा, काय काय आणलास? हा, घराने नाही ठेवला टाकून? हा, बघा मी बघन ठेवतोस का नाही? काय आली आली काय काय आणलास का? तो कॅमेरा घेऊन इंटर कारी नाही पाच इकडे बघ, 5 कलिंगराच्या खापा आल्या पोल्याला आणि पोल्या चामट्या पापड्या आणि तर काय मग तुला द्यावं लागते ना वाटतं मला? द्यावा लागते मग केल्यास नाही का? पाणी आलं काय कपडे जावं सर आलं काय बाबा? पोल्या पण काहीच नाही केलास? हा, पप्पूस पप्पूस कुठं आहे? हा, पप्पा काय आहे? पप्पा काय आहे? हा, मग दात कोणी घाला? हा, आईस्क्रीम खाऊ ना लपून लपून? हा, लपून आईस्क्रीम खातेस ना? काय उंदराने घालाय? हा, लपून लपून आईस्क्रीम खातेस ना? हा, काय दात कसा घाला तो उंदराने? हा, दाखव दाखव दाखव, 1 का 2? किती घालन? हा, लपून लपून आईस्क्रीम घाले असं असतं उंदरा खातान।
जा ती मायरा भूर गेले मम्मी मम्मी काय आहे कामाला पप्पूच बोलता भूर मम्मीच कामाला. त्याची तयारी काय हा रिषभने डायरेक्ट पाच ड्रम कालवलेला आहेत कलरचं. तुमची काय प्लॅन हा मग 200 लिटरचं तुमची काय प्लॅनिंग आहे? काय फुगाचा पिशव्या काय काय तिकडे ऑइल पेंट पण बंद कालवला आहे. आम्ही काय चॅलेंज आहे दरवर्षी हा कोणते काय आता कुच्ची पोरा ना लई व्हाईट कलर आहे हा. तुमचं काहीच नाही नुसतं पाणी कालवलं नाही कलर हा कलर म्हणजे कुठला वेगळा कुठला आहे कलर? ऑइल पेंट सुकवलं. मग आता कसा आलास का बोल आधी बोलतो नुसता पाणी पाणी कुठे राहणार हा? ऑइल पेंट तू बोललो असं आहे का? मग चॅलेंज कोणला दिला रिषभने कोणला दिलाय त्याने माहिती रिषभने त्यानं हा त्यानं दिलं. तुम्ही काय कोणला दिला चॅलेंज? आम्ही ना तर मित्रांनो आता आपल्याला विश्वास दादू भेटलेला आहे. तर आपल्याला विश्वास दादू होलीबद्दल काही 2-3 शब्द सांगत आहे. बरीच वर्ष गेली माझ्या वयात बरीच वर्ष आज 56 वर्ष झाली. पण आमची कुंडेवालची परंपरा अशी आहे का खरोखर एरतीची कोणी येणार नाही पण कार्याला उपस्थित राहतात. आता आमची पुढे तुकारामली झाली तसा एरतीची कोणीच येणार नाही पण तुकारामली म्हणजे अशी उपस्थित आता कुठं जरी बाहेर उरणला गेला अलिबागला गेला तर रावळ इथंच येणार. ही मजा आहे आपली प्रत्येकाने एवढा 15 वर्ष माणसाने काही एरतीची नको येऊ पण आपल्या कार्याला उपस्थित हजर राहा. धन्यवाद तुम्ही आम्हाला निमंत्रित केल्याबद्दल होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या कुंडेवालच्या आपल्या आया बहिणी प्रत्येक येऊन आपल्या हे होळीचा पूजन करतात. आणि पहिली होळीची अशी पद्धत होती का आम्ही 4 वाजता जाऊन लोकांची पहिली घराकाची याची मातीची चारवली याची मातीची ध्यानाची तिथं जाऊन खोल खोपटी असा बोलायचा. जर उठलाच नाही कोण घराची उठलं लवकर तर मग तो जागा पूर्ण उठला होता. हल्ली काही गंधच नाही हल्ली काही सगळे काही लादे आले ते लादीव काही उपटीच घालता येणे. पण पहिली जी मजा होती अशी मजा येणार नाही कारण माणसा जिथं पैसा झाला तिथं सगळी मजा गेली. लई चांगला करता तुम्ही आता बरोबर. धन्यवाद. घामटाना म्हटला नारळपूरला नारळ पडला चामट्यानं धरलेला नाही रे बाबा नारळपूरला तू माझा नारळ होतो माझा नारळपूर पडला पाहिजे ना. तर मित्रांनो आता आपल्याला नागेदादा भेटलेला आहे तर त्यांना होलीबद्दल काही विचारू आपण. तर नागेदादा तुम्हाला होलीबद्दल काय बोलायचं आहे? प्रणित कुंडेवाल गावाचे होळी सण हा आज वर्षानुवर्ष तुम्ही बघतच आहात. खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप चांगल्या ह्याच्यानी जोमाने साजरा करतात. मला आपल्या कुंडेवाल गावातील होळीबद्दल एवढंच सांगायचं आहे की जो होळीचा सण खेड्यागावामध्ये आणि गावा ठिकाणी जो साजरा करतोय त्याचं रूप तू बघतोयसच. आज हा जमाव ही लेकीची एकोपा आणि गावा ठिकाणी असणारा संगोपन आणि आपल्या एकमेकांचा असणारा एकोपा हा तिथं तुला दिसून येतच असेल. तसंच गेली 3 वर्ष आम्ही झालं एक नवीन उपक्रम चालू केलाय का तो असा का जे होळी सणाच्या दिवशी जे लोक आवडीने आणि त्यांच्या इच्छेनुसार जे गोड गोड नैवेद्य जसं पुरणपोळी झाली पापड्या झाल्या चामट्या झाल्या किंवा दुसरं काही शिंगऱ्या झाल्या ज्या आपल्या भाषेत बोलतो ते सणाच्या दिवशी ज्या होळीला आपण जे ठेवतो ते असंच वेस्टेज जात होतं. म्हणजे तिथेच पडून ते पाणी हे करून आणि ते तिथं कधी ते जळलं झाल्यानंतर ते तेवढं अन्न आपलं वाया जात होतं. गेली 3 वर्ष झाली आम्ही एक नवीन उपक्रम असा चालू केला का तो जो येणारा खाद्य आहे जसं पुरणपोळ्या शिंगऱ्या आणि हे झालं ते आम्ही काय करतोय तुम्ही बघतच असाल एका बॉक्समध्ये आम्ही त्या पापड्या झाल्या शिंगऱ्या झाल्या पुरणपोळ्या झाल्या ह्या वेगवेगळ्या एकत्र करतोय आणि कलंबोली सारख्या ठिकाणी रोडपाली सारख्या ठिकाणी जी गोरगरीब मुलं आहेत जी ब्रिजच्या खाली राहतात झोपडपट्टीत राहतात का त्यांना ही पुरणपोळी किंवा या शिंगऱ्या हे काय खायला भेटत नाही एवढ्या सणासुदीला ते आम्ही त्यांना घेऊन जातोय आणि ते इतक्या आवडीने खातात तिथे का त्याचा तुम्हाला प्रत्यक्षात गेल्या वर्षी आम्ही तसं बघितलं दाखवलेलंच होतं पण ह्या वर्षी पण तुम्हाला ते दाखवू. खरोखर आमच्या हातून का होईना त्या गोरगरिबांना कुठेतरी थोडासा एक गोड घास जातोय ह्याचा मला सार्थ अभिमान वाटतोय आणि माझ्या टीमला धन्यवाद. थँक्यू.
तर मित्रांनो, आता आम्ही आमच्यापासून सुरू केलेला आहे. तर प्रत्येकाने माझ्या मते तर असा केला पाहिजे. आता आमच्यापासून आम्ही सुरुवात केलेली आहे, तर तुम्ही पण अशी सुरुवात करू शकता. काय काही कारणास थोडा लेट झालेला आहे. हा आरती घेऊन आली. मग एकच पोळी घेऊन आली सुंदरीनं पोळी. हा अरे थोड्या जास्त दिल्या ना ज्या तिथं ठेवून का इथं ना ज्या. पप्पा हा लागलाय का काय येऊन हा. काय आणला शा काय आहे काय हा. संदीप दादांना बघा घाम फुटलेला आहे. खूप मेहनत घेतोय. इकडे दादाला पण घाम फुटलेला आहे. सगळ्यांनाच घाम फुटला वाटतं. मला घाम फुटायचं काय हेच येत नाही. हा घाम आनंदाचा आहे, उल्हासाचा आहे आणि आनंदाचाच आहे. तुला कुठला फुटला घाम? हा बरं वाटतं. बरा वाटला. तुला काय बोलायचं आहे? ही होळी आपला सांस्कृतिक सण आहे आणि हे आपलं आपण याची जपणूक करायला हवी. आणि तसेच हे आपण पुरणपोळ्या जे नैवेद्य आहे ते होळीमध्ये दहन होतं नेहमी. त्याचा वापर म्हणून जी लहान मुलं गरजू मुलं आहेत त्यांना देण्यासाठी आता हे आम्ही पोळ्या गोळा करतोय आणि मग ते घेऊन जाणार आहोत. तर आपण आपला सांस्कृतिक सण आहे होळी आणि या होळीच्या निमित्ताने आपल्या घरी पुरणपोळी बनवली जाते आणि ती होळीमध्ये रोजच्या नेहमीप्रमाणे दहन होते. तर आता आमच्या ह्या देवदूत ग्रुपला एक कल्पना सुचली. गेली 3 वर्ष आता आम्ही या पुरणपोळ्या जमा करतोय, गोळा करतोय आणि त्या बाहेर जाऊन लहान मुलांना त्यांचं वाटप करतोय. आणि खरंच जे अन्न वाया जातोय ते कुणाच्या तरी पोटामध्ये जात. संदेश इतकाच आहे की आपले सांस्कृतिक सण पण आपण जपले पाहिजेत, पण अन्नधान्य सुद्धा वाचवलं पाहिजे. ही काळाची गरज आहे. आणि त्याच प्रकारे हीच प्रथा किंवा हीच कार्यक्रम, हाच कार्यक्रम जर गावोगावी साजरा झाला तर तिथे सुद्धा एवढा जो वेस्टेज जाणारा अन्न आहे तो सुद्धा कोणाच्या गोरगरिबाच्या मुखात जाईल. हे पण तेवढं सत्य आहे. चालेल बाजूला. ही जी परंपरा आहे ही जर गावोगावी जर सुरू झाली तर एक नवीन पर्व इथे निर्माण होऊ शकतोय. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं आज हे आम्ही अन्न फक्त गोरगरिबांना नाही तर अनाथ आश्रमातल्या मुलांना जाऊन आम्ही देतो ना, त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत ते अगदी बघण्यासारखे आहेत. हा ते मॅडम काय आणलास? हा मला नाही टाकायला देस मग त्यांना दान कर. असं आहे का? मग तुझी कुठे आहे? हा आणलीच नाही, पप्पाच नाही दिली ना. बोसक्यान ठेवली घरात. मग होलीची तयारी केलीस का नाही? केली. हा काय आणलास? आवलं पिशवीचे पिशवी बाबा टांगऱ्या का कलर आणला? कलर का म्हटलं? बलूनचं नाही, पिशवीचे. काय ठेवलास कुठं? ठेवलास कुठं कलर? इतर गॅलरी आता नेलंच. रातच्या आलोच आता.
उद्या उद्या कंपचं इथे सगळं आम्हाला आजचेच पलवतात आम्ही नाही काय आता गॅलरी नाही ते समजलं मला. नाही गॅलरी तर आता तर गॅलरी लॉकच आहे. लॉक कुठं आहे तो गॅलरी नाही, गॅलरीला कुठे लॉक असते का? मग लॉक असतं ए बाबा शिडी लावून येईन, काय शिडी लावीन गॅलरी कसं लावशील काय. कसं आता तूच लावशील बोलला गॅलरी नाही, तर गॅलरीला लॉक कुठं असतं? गॅलरीचं लॉक गॅलरी मध्ये आहे. असं का? काक्या खुशी हो, कुठे गेलतात? हा आवडं म्हणतो कोंबडा. हा कुठच्या सॅलून मध्ये? हा पनवेलला. भारीच मारला कोंबडा. हा किती रुपये घेतलं? मना पण करा तसं. किती घेतलं? 500. किती रुपये घेतलं? माझं राहत नाही उभा मग दुकान दाखवशील ना म्हणा. हा बघा. मयूर शेठची कोलीन आलेली आहे. कोलीन बाय का? ए कोलीन इकडे बघ. कोलीन बाय, ए कोलीन बाय इकडे. तर चला मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहोत. तर सर्व खावा पिऊन गाडीमध्ये भरू. शेट कुठं होतास? हा आता आलास? हा असं आहे का? मग तू येणार का नाही? हा तर मित्रांनो, एक मेंबर वाढलेला आहे, सुप्रीत भाई, आमचा मुन्ना भाई आलेला आहे. तर मित्रांनो, आता काही बॉक्स तिथे पण ठेवलेले आहेत खाऊचे. आता तिथले बॉक्स आता आपण घेऊ. आता या होलीजवळ पण बॉक्स ठेवलेले होते, ते आता आपण तिथले बॉक्स पण घेऊन जाऊ. चला आता आम्ही चाललेलो आहोत कळंबोली इथे. आता आम्ही निघालेलो आहोत. तिथे लहान मुलं आमची वाट बघत आहेत आणि त्यांना हे सर्व पुरणपोळी देणार आहोत. तर चला आता तिकडे गेल्यावर दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, आता आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि तुम्ही मुलं बघू शकता. तर मित्रांनो, आता आपण खाऊ आता काढलेला आहे देण्यासाठी. तुम्ही बघू शकता, या मुलांसाठी आपण सर्व खाऊ घेऊन येतो. आता आपण तिकडे चाललेलो आहोत. इथं मुलांची गर्दी आलेली आहे. अख्खा गाव इथं बसलेला आहे
आता त्यांना आपण पुरणपोळी करंज्या आता तुम्ही बघू शकता ही मुले आता बसलेली आहेत, आपली वाट बघत आहेत ते. त्यांना माहित आहे की आपण दरवर्षी आपण खाऊ घेऊन येतो. मित्रांनो, तुम्ही बघतच असाल जो आम्ही कुंडेवाल गावातून जो खाऊ वाटपाचा कार्यक्रम जो 3 वर्षापासून चालू केलेला आहे, त्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट हाच आहे का जो गोरगरिबांना किंवा अनाथ मुलांना किंवा ह्या छोट्या छोट्या लहानग्या मुलांसाठी जो खाऊचा वाटप आपण करतोय, तो खाऊचा वाटप खरोखर ह्या मार्गे आमचा सार्थक लागतोय. आणि आम्हाला हे करताना इतका आनंद होतोय का ते तुम्ही बघतच असाल आमच्या पण चेहऱ्यावर आणि ह्यांच्या पण चेहऱ्यावर. मुलांना बोला एकदा हॅपी. थँक्यू. मामा हे घ्या, खाऊ घ्या. जय श्रीराम. आपलं आता इथे वाटप झालेलं आहे. आता पुढे कुठे जायचं आपल्याला? आता पण आणखी एक कळंबोली येथे झुडो येथे थोडी लहान मुलं आहेत, जे आता आपल्याकडे पुरणपोळ्या अर्ध्या आपल्याकडे शिल्लक आहेत, त्या तिथे आपण वाटप करतोय. कारण ते अन्न आहे आणि ते उगाच फुकट जाऊ नये, तर आजच त्यांचं वाटप आपण करणार आहोत. चला आता आपण राहिलेल्या पोळ्या पपड्या पुढे सर्व तिथे घेऊन आता आपण निघालेलो आहोत आणि तिथे त्यांचं वाटप करणार आहोत. चला आता पुढच्या ठिकाणी भेटू आपण मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण दुसऱ्या ठिकाणी पण पोहोचलेलो आहोत. कळंबोली. चला या. तर चला दाखवतो तुम्हाला मी. उतराचं ठिकाण डेंजर आहे गावात. घेतला तर डायरेक्ट खाली. आणि आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत. मित्रांनो, नमस्कार. आज आपण रोडपाली येथे होळीचा पोळी करा दान ह्या उपक्रमाअंतर्गत जमा झालेला आहोत. या पोळी करा दान या उपक्रमामध्ये आपण कुंडेवल गावातले सर्व महिला ग्रामस्थ यांचा आपण सुरुवातीला धन्यवाद म्हणूया, कारण त्यांनी वेळात वेळ काढून पुरणपोळीचा तसंच पापडी, करंज्या आणि गोड पदार्थ यांच्या सगळ्यांचा त्यांनी एक समूहन करून सगळ्यांना आपण पोळी वाटप करावं यासाठी त्यांनी ते मदत केलेली आहे. तसेच कुंडेवल गावचे सरपंच वास्कर दादा यांचे मी मनापासून आभार मानते. तसेच देवदत्त ग्रुपच्या सर्व सदस्यांचे मी खूप आभार मानते की त्यांनी ही परंपरा अशीच चालू ठेवलेली आहे आणि त्या परंपरेला कुठेही खंड न पडता ही परंपरा अशीच चालू राहो हीच ईश्वरचरणी आणि होलीच्या चरणी माझी प्रार्थना आहे. आणि इथून पुढचा जो कार्यक्रम असेल ते आपले दादा सांगतील पुढे. मॅडमने सांगितल्याप्रमाणे कुंडेवाल गावातील महिला वर्गांनी आणि ग्रामस्थांनी आणि आमच्या देवदूत ग्रुपच्या मंडळींनी जो खाद्यपदार्थ किंवा पुरणपोळी झाली, करंज्या जसं झालं, ते आम्ही ह्या गोरगरीब माणसांना देण्याचा उद्दिष्ट इतकाच का तिथे जाऊन तो वेस्टेज जात होता, तो वेस्टेज न जाता ह्यांच्या मुखात गेला तर तेवढंच आम्हाला एक समाधान लाभेल. त्याच पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम इथं साजरा करण्यासाठी आलेलो आहोत. तर मित्रांनो, आता आमच्या पुरणपोळ्या वाटप करून झालेल्या आहेत आणि व्हिडिओ येतात इथेच आम्ही संपवतो. आणि मित्रांनो, ही संकल्पना आवडली असेल तर कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. चला बाय बाय. जय श्रीराम. अजून एकदा परत हॅपी होली. हॅपी होली. चला बाय बाय. बाय बाय.